पण आता दादांच्या जाण्यानंतर काही नवीनच गिधाडं त्यांच्या भोवती घिरट्या घालायला लागली आहेत. ही नवी ढेकणं खूप रक्त पिऊ शकतात आणि घात सुद्धा करू शकतात. सुनेत्रा वहिनींनी या ढेकणावर लक्ष ठेवावं. मित्र हो, दिवंगत नेते अजित पवार यांच्या अस्थीचं विसर्जन होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच खुर्चीचा सारीपाट मांडला आणि उभा महाराष्ट्र थक्क होऊन पाहत राहिला. एकीकडे कार्यकर्ते प्रचंड दुःखात असताना तिकडे नेते मात्र सत्ता आणि खुर्ची यामध्ये मशगूल झालेले होते. दुःखापेक्षा त्यांना सत्तेचा खेळ महत्वाचा वाटला, पण या अमानुष राजकारणाचा महाराष्ट्रानं निषेध केला. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी जी घाई केली गेली त्यावर बघा तीव्र स्वरूपाच्या अनेक प्रतिक्रिया उमटत राहतील. त्यातल्या काही ठळक प्रतिक्रिया आपण पाहू. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी अजित पवार यांच्यावर सातत्यानं आणि सगळे मोठे मोठे गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते, पण त्यांनाही शपथविधीची ही घाई खटकली. त्या म्हणाल्या, सत्तेच्या पुढं काही नाही, ना भावना आहेत ना आपलेपणा आहे, कुटुंबाला पण नाही आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना देखील नाहीत. इतके वर्ष ज्या व्यक्तीबरोबर काम केलं आणि इतकी काय घाई झाली की त्या व्यक्तीला 3 दिवसात लोटून पुन्हा सत्तेकडे वाटचाल करावी. हे सगळं बघून मन खूप अस्वस्थ झालं. सत्ता आलीच असती, पण इतकी घाई न करता थोडंसं थांबून हे केलं असतं तर जास्त बरं झालं असतं. पण आत्ताच्या घटकेला मला याच्या मागं फक्त भाजपाचा सत्ता संघर्ष दिसतोय. त्यांना कुठच्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदे गट देखील संपवायचा आहे. भाजपने केलेलं हे एक मोठे षडयंत्र आहे की सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावा, इतकंच नाही तर त्यांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करा, म्हणजे शरद पवारांना त्यांच्या बरोबर जायचं असेल तर त्यांना उतरतं माप घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. एकदा त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर केलं की मग सुनेत्रा पवारांना राजकारणातलं काही फारसं माहिती नाही आहे, त्यामुळं त्या कंट्रोलमध्ये राहतीलच. वित्तमंत्रीपद त्यांनी स्वतःकडे ठेवून घेतलेलं आहे. यामधूनच हा भाजपाचा मोठा गेम आहे हे सरळ सरळ दिसतं आहे, असं सुद्धा अंजली दमानी म्हणाल्या. ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा बघा या घाईबाबत सविस्तर भाष्य केलेलं आहे. त्या म्हणतात, काय आश्चर्य आहे, दादासारख्या अत्यंत कर्तृत्ववान, निर्णय क्षमता असणाऱ्या आणि प्रचंड दूरदृष्टीच्या कामाचा आवाका असणाऱ्या माणसांची उणीव कुणीही भरून काढू शकणार नाही असं म्हणणारे भले भले मातब्बर नेते दादाची उणीव भरून काढण्यासाठी वायू वेगानं कामाला लागले. माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी हे सगळं आकलनाच्या पलीकडे आहे. म्हटलं तर हे अमानवी आणि प्रचंड क्रूर आहे. चिता अजून धड शांतही झाली नाही. मृत्यूला उणेपुरे 48 तास उलटले नाहीत. तोच राजकीय समीकरणाची जुळवाजुळव. हे माणसाच्या नश्वरतेचं आणि त्याच्या क्षणभंगुरतेचं प्रमाण आहे. 10 दिवस थांबलो असतो तर काय फरक पडला असता असं दादावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतंय. कुणी सांगावं, अजून 4-8 दिवस थांबले असते तर कदाचित दोन्ही राष्ट्रवादी एकत्र सुद्धा आल्या असत्या. या सगळ्यांना जर फाटा द्यायचा असेल तर दादांचा राजकीय वारसदार कोण, ही चर्चा तात्काळ घडवून आणणं गरजेचं होतं आणि त्यासाठी तितकी दबावाची परिस्थिती सुद्धा निर्माण करणं गरजेचं होतं. अर्थात अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासारखी माणसं तयारच होती म्हणा. भाजपला हवा असणारा दबाव तयार करण्यासाठी हे पटेल, तटकरे यांची भूमिका तितकीच महत्वाची. सुनेत्रा वहिनी सावध असा. पटेल, तटकरे यासारख्या प्रवृत्ती कदाचित आपल्याला गुंगी गुडिया समजून मनमानी करायचा सुद्धा प्रयत्न करतील. बघा, सुषमाताई अंधारे या तर ठाकरे शिवसेनेच्या आहेत, पण महायुतीत असलेल्या शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट
त्यांनी सुद्धा अत्यंत निराश भावनेनं आपल्या मनातली खदखद व्यक्त केली. राजकारणामध्ये माणसापेक्षा खुर्ची महत्वाची आहे असं दिसतंय. माणसापेक्षा खुर्ची जिंकली आहे. सार्वजनिक जीवनात खुर्ची जिंकली आणि माणूस हरला. सर्वसामान्य लोकांना या गोष्टी भावत नाहीत. 3 दिवसांचा शासकीय दुखवटा सुरू असताना हे सगळं होतंय. थोडा कालावधी जायला हवा होता. अशा शब्दामध्ये शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी राज्यातल्या या सगळ्या घडामोडीवर, राजकीय घडामोडीवर नाराजी व्यक्त केली. पक्षातल्या अंतर्गत राजकारणामुळे सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी घाई केल्याची शंका सुद्धा या शिरसाट यांनी व्यक्त केली. कोणत्या गोष्टीची भीती त्यांना सतावत होती याबाबत सध्या भाष्य करणं योग्य नाही एवढं मात्र ते नक्की म्हणाले. पण पद अजित पवार यांच्याच गटाकडे जाणार होतं तर घाई का बरे केली याबाबत 8 दिवसानंतर सुद्धा प्रक्रिया करता आली असती हे सांगायला सुद्धा शिरसाट विसरले नाहीत. प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी तर थेट भाजपावर हल्ला चढवला. भाजप नेते, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी थेट निशाणा साधला. असीम सरोदे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं, म्हणजे आता भाजपचे महाराष्ट्रात एकूण 2 राजकीय पक्ष, यात अमित शहांची शिंदे सेना आणि आता देवेंद्र फडणवीस यांची ही राष्ट्रवादी. नरेश अरोरा यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण रोखताना पवार कुटुंबाची एकी रोखली की सत्ताकांक्षेचा वापर करून राष्ट्रवादी पक्ष भाजपाला आंदोलन दिला, असा प्रश्न सरोदे यांनी उपस्थित केला. तिकडं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी सुद्धा भाजपालाच जबाबदार धरलं. सर्व पक्ष संपवण्याचा भाजपाचा डाव आहे. अजित पवार यांना जाऊन 2 दिवस सुद्धा झाले नाही तोवर उपमुख्यमंत्री निवडण्यामागं देवेंद्र फडणवीस यांचंच षडयंत्र आहे, असं सपकाळे यांनी म्हटलं. उद्धव ठाकरे, शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी तर थेट प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना व्यावसायिक नेते म्हटलं. व्यावसायिक नेते म्हणजे कमर्शियल. मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा सुनेत्रा पवार यांना सावध केलंय. जरांगे पाटील म्हणाले, दादा हे दादा होते, पण आता दादांच्या जाण्यानंतर काही नवीनच गिधाड त्यांच्या भोवती घिरट्या घालायला लागली आहेत. ही नवी ढेकणं खूप रक्त पिऊ शकतात आणि घात सुद्धा करू शकतात. सुनेत्रा वहिनींनी या ढेकणावर लक्ष ठेवावं. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर जाहीर प्रतिक्रिया उमटत आहेत बघा. या सगळ्या प्रतिक्रिया आपण बारकाईने जर पाहिले तर त्या सगळ्या जवळपास एकाच पद्धतीच्या आहेत, एकाच स्वराच्या आहेत. मित्रहो, या सगळ्या घटनावर तुम्ही तुमची प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त करू शकता आणि जरूर करा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.